बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक बनू लागली आहे। गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। आता तर पोलीस चौकीसमोरच एका तरुणावर हल्ला करण्यात आला आहे। बातमी सविस्तर पाहूयात। त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बीडच्या अंबेजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय व रुग्णालय परिसरात ही घटना घडली आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे। जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख असं जखमी तरुणाचं नाव आहे। त्याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास श्रीहरी दौलत मुंडे हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता। त्यावेळी जमीरने त्याला नकार देऊन शिवीगाळ केली। त्यानंतर रात्री 12:30 वाजता जमीर रुग्णालयासमोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडेने त्याला पोलीस चौकीजवळच्या ATM मध्ये बोलावलं। जमीर तिथे जाताच श्रीहरीने शिवीगाळ का केली असा जाब विचारला। त्यानंतर त्याने जमीरच्या मानेवर चाकूने वार केले तर आर्यन मांदाळे आणि अनोळखी दोघांनी कोयता आणि चाकूने जमीरवर प्राणघातक हल्ला केला। या प्रकरणी श्रीहरी मुंडे, आर्यन मांदाळे आणि अनोळखी दोघांवर अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। गंभीर जखमी झालेल्या जमीरवर स्वारती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। पोलीस चौकीसमोरच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे।